नाही पण काय झालं म्हणजे आता माफ करा मी तिकडे त्यावेळेला वेगळ्या ह्याच्यात होते पण हा मला मला हे समजून घ्यायचं की अचानक मेळाव्या झाल्यानंतर तुम्ही अशा भाऊक का झाल्या? नाही नाही, मला मघाचपासून जरा वाईट असं वाटतंय की मी नेतृत्व सोडतो. नाही ना, तुम्ही कसं काय नेतृत्व सोडू शकता? तुम्हाला नाही अधिकार नेतृत्व सोडायचा. आम्ही लढतोय ना, कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता आम्ही लढतोय. आम्ही आहोत, आम्ही असू. शस्त्र नाही टाकायचं. आणि बाहेरचे कोण ठरवणार की ठाकरेंच्या नेतृत्वात दोष आहे म्हणून? सोकोल्ड काही बांडगुळ तयार होतील, ठरवून काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जाईल, ठाकरेंच्या नेतृत्वावर टीका केली जाईल. कसं काय तुम्ही ठाकरेंच्या नेतृत्वावर टीका करता बरं? तृणमूल काँग्रेसच्या फुटली, मग तिथे कुणावर टीका करणार तुम्ही? डीएमके मध्ये उथलपुथल सुरू आहे, तिथे काय करणार तुम्ही? सपा फुटणार असं भाजपचा युपीचा राजभर सांगतोय, तिथे काय प्रॉब्लेम आहे? आम आदमी पार्टी झाली, तिथे काय प्रॉब्लेम आहे बरं? त्यांना काय म्हणणार आहात तुम्ही? ते सगळे रस्त्यावरची लढाई लढतायत ना, मग तिथे काय अडचणी आहेत? नॅरेटिव्ह सेट करताना संजय राऊतांची चूक आहे. आम आदमी पार्टीत संजय राऊत होते का? त्या सपामध्ये संजय राऊत आहेत का? टीएमसी मध्ये संजय राऊत आहेत का? हे कुठून? म्हणजे हे जे सोकॉल्ड नॅरेटिव्ह सेट करणारी जी बार्किंग ब्रिगेड आहे, ज्यांना दिवस रात्र भुंकायचं काम दिलेलं आहे आणि ज्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही याला टार्गेट धरा, असे गिधाडासारखे तुटून पडणारे जे लोक असतील. अनुजाताई, मला सांगा, कुठल्या लोकशाहीच्या गप्पा मारतात मोदीजी? कुठल्या लोकशाहीच्या गप्पा मारतात देवेंद्रजी? कसली लोकशाही आहे ही? एक तुम्ही अख्खा पक्ष फोडता, तो पक्ष फोडल्यावर त्याच्यातल्या फुटीर लोकांना तुम्ही हे शिकवता की तुम्हीच ओरिजिनल आहात, मग ते ओरिजिनल होतात. बरं ठीक आहे बाबा, तू त्याला ओरिजिनल म्हटलास, मग त्याला एजन्सी मदत करते, मग एजन्सी सांगते की चिन्ह तुझंच आहे, नाव तुझंच आहे. बरं ठीक आहे, एका नव्या नावासकट, नव्या चिन्हासकट आम्ही उभे राहतो. म्हणजे महापुरात सगळा संसार वाहून जावा, पुन्हा गाळ उपसून पुन्हा नव्याने संसार उभा करावा, तसं पुन्हा नव्याने उभं केलं जातं. पक्ष उभा राहतो पुन्हा नव्याने पक्ष उभा राहिला, नवे चेहरे शोधले, नव्या चेहऱ्यांना आपण उमेदवाऱ्या जाहीर केल्या, तर त्यांच्या उमेदवाऱ्याच कशा मागे घेतल्या जातील याच्यासाठी प्रयत्न केले जातात. फेर निवडणूकच होत नाही. बरं, इकडून तिकडून जर समजा त्याला निवडणूक करायची कशी तरी त्याची ताकद ठेवलीच आपण, तर मतदार याद्याच बाद केल्या जातात. हवे असणारे मतदार 3-3, 4-4 वेळेला, नको असणारे मतदार कम्प्लिटली गायब केले जातात. ईव्हीएम पॅम्पर्ड होतं, दारू मटण पैसा सगळ्यांचा महापूर येतो, गुंडागर्दी होते, सगळं होतं. एवढ्यातून सुद्धा एखादा टिकतो बिचारा, निवडून येतो. मला सांगा की शेतकऱ्याने नांगरलं, कोळपलं, मशागत केली, बी टाकलं, सगळं केलं, पीक टरारून आलं, कणसं खुडली, कणसं आता मळणी यंत्रात गेली, पोती भरली. त्या पोत्यांकडे बघून त्याच्या स्वतःच्या काही अपेक्षा असतात की आता मी पोराला मोटरसायकल घेईल, मी पोरीचं लग्न लावेल, मी माझ्या संसाराला काहीतरी बायकोला किडूक मिडूक करेल, माझा संसार उभा करेल. त्याच्या डोळ्या देखत त्याने कष्ट केलेलं ते सगळं धान्य, ती पोती जर ती चोरी करून जात असतील तर शेतकऱ्याने हातात कोयता घेतला पाहिजे. अशा सगळ्या लुटारूंना असं कसं आपल्या कष्टाचं पीक जाऊ द्यायचं बरं? नाही जाऊ दिलं पाहिजे. आणि असं पीक कष्टाचं नेल्यावर त्याला तुम्ही टायगर म्हणता. टायगर Y+ मध्ये फिरत असतो काय? कधीपासून टायगर Y+ मध्ये फिरायला लागले बरं? आणि याला तुम्ही कसला बडे जाव, ह्याचं ग्लोरिफिकेशन केलं जातं, याचं उदात्तीकरण केलं जातं, ह्याला चाणक्यगिरी म्हटली जाते. ही चाणक्यगिरी नाही, ही वाटमारी आहे, हा दरोडा आहे, ही लूटमारी आहे, हा लोकांचा विश्वासघात आहे. की आणि जी माणसं म्हणजे जे लोक समजा काय मला माहित नाही 10 कोटी 15 कोटी 20 कोटी काय कुणाची काय डील असेल ते असेल, पण जे लोक इथून तिकडे जातात एका नव्या चिन्हावर निवडून आलेले, उद्या जर अमित शहाने त्यांची बोली, शिंदेने जी बोली लावली त्याच्या चौपट लावली, उडी मारणार नाहीत कशावरून? जो एक बार बिकेगा वो बार बार बिकेगा. और ऐसे अगर बार बार बिकने वाले लोग बार बार यही करते रहेंगे तर कार्यकर्ता काय करणार? सुषमा अंधारे सारख्या कार्यकर्त्यांनी काय करायचं बरं? आम्ही दुश्मन्या घेतलेला ना, ओमराजेंच्यासाठी घेतल्या ना आम्ही दुश्मन्या, नागेश पाटील आष्टीकर सारख्या बदमाश माणसासाठी घेतल्या ना आम्ही दुश्मन्या, संजय देशमुख सारख्या माणसासाठी आम्ही घेतल्या ना सभा.
आता उद्या कदाचित एखादा नवा चेहरा येईल, कदाचित नव्या चेहऱ्याला उमेदवार येईल. तो बदमाशी करणार नाही कशावरून, तो विकला जाणार नाही कशावरून. ही कुठली घाणेरडी पद्धत रुजवतात भाजपाने, ही कुठली घाणेरडी पद्धत रुजवली आहे. ह्याला लोकशाही म्हटलं जातं. अरे तुम्ही सरळ सरळ डिक्टेटरशिपकडे चाललाय. जर असं असेल तर नका निवडणुका घेऊ, कारण याच्यातनं कार्यकर्त्यांचे आयुष्य बर्बाद होतात. नेते सेट होतात पण कार्यकर्ते जातात राव, त्यांची जिंदगी खराब होऊन जाते. काय काहीच्या काही कारण सांगतात, काही म्हणजे एन नंबर ऑफ रिझन्स दे हॅव, एन नंबर ऑफ. ह्याच्यातलं एकही कारण खरं नसतं. आणि समजा एखाद्याला असं वाटतंय की नाही मला ठाकरेंचं हे पटलं नाही, किंवा माझ्याकडे निधी आला नाही, किंवा जसं मराठवाड्यात सांगितलं गेलं की आम्ही 3 वेळा निवडून आलो आणि आम्ही उपनेते पण नाही, आणि दानवेने सगळं संभाजीनगरमध्ये संपवून टाकलं आणि दानवेला आमच्या डोक्यावर तुम्ही नेता म्हणून बसवलं, मग आम्हाला त्याचा राग आला. किंवा आमच्या भागातला स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा उमेदवार दानवेने ठरवायचा अधिकार कसा. तुमची जी काही कारणं असतील, पण तुम्ही ती पत्रकार परिषद घेऊन बोला ना, जाहीर सांगा की हे आम्हाला पटलेलं नाही आणि आम्हाला काँग्रेससोबत जायचं नाही. त्यामुळे काँग्रेसचं जे मतदान मिळालं होतं तुम्हाला आत्ता 2024ला, त्या मतदानाने मिळालेली, कारण काँग्रेसचं मतदान मिळालंय तुम्हाला काही प्रमाणात, तर ती खासदारकी सोडून द्या, राजीनामा द्या, निघून जा. आमच्या शुभेच्छा आहेत. ती हिंमत तर दाखवत नाही राव तुम्ही. एक बनी बनाई फसल कोई काट के ले जाता है. शेतकरी म्हणून आम्हाला वाईट वाटणार नाही का. त्यामुळे नेतृत्वाकडून आमच्या बघा, सुषमा अंधारेला जर काही करायचं असतं, सुषमा अंधारेला ऑफर नव्हती का, होती की सगळ्यांकडून ऑफर होती, नाही ना घेतली ऑफर. आम्ही थांबलो की नाही. पण आम्हाला आता काय वाटतं माहितीये का, जेव्हा आम्ही ड्रग्जवर भांडतो ना बाहेर, तेव्हा आमच्या विरोधी पक्षनेत्याने ताकदीने सभागृहात ते मांडलं पाहिजे. जेव्हा आम्ही महिला सुरक्षेवर भांडतो ना बाहेर, तेव्हा सभागृहातही तो मुद्दा आला पाहिजे. जेव्हा आम्ही पालखी महामार्गाच्या गैरव्यवहाराबद्दल भांडतो ना बाहेर, खरं आम्ही सभागृहात नाही, सभागृहात भांडलं पाहिजे. आम्ही बाहेर एवढं सगळं करतोय ना, आज जर सगळं सबमिसिव्ह असेल तर काय उपयोग. हे वाईट आहे ना ताई, हा आमच्या जीवाशी खेळ आहे. तुम्ही 2022ला शिवसेनेत आल्यापासून मी तुम्हाला कधी एवढं भाऊक झालेलं पाहिलं नाही, अनलेस तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणी काही टीका टिप्पण्या केल्या असतील तर. तुम्ही कायमच एक कणखर, समोरच्याला अंगावर घेणाऱ्या अशा शिवसैनिक म्हणून 2022 नंतरची तुमची ख्याती आहे. या 4 वर्षांमध्ये पण असे अप्स अँड डाऊन्स खूप आले ना, त्याच्यामध्ये पण बऱ्याच लोकांनी साथ सोडलेली. म्हणजे 22चं बंड तर ह्याच्याहून काही पटींनी जास्त मोठं होतं, अर्थात तेव्हा तुम्ही शिवसेनेचा भाग नव्हतात. पण आज एवढं इमोशनल व्हायला काय झालेलं आहे. म्हणजे खरं तर आता उद्धव ठाकरेंच्या ह्याच्यातनं सगळ्याच्या ह्याच्यातनं दिसून येतंय की ते आता या सगळ्या गोष्टीला युज टू झालेत. त्यांना आता कळलंय की लोक का जात आहेत. मग सुषमा अंधारे एवढ्या भाऊक का झाल्या. नाही, सुषमा अंधारे कार्यकर्ता आहे, नेता नाही. कार्यकर्त्यांचं आयुष्य वेगळं असतं. आम्हाला प्रश्न पडतो ना की आम्ही या लोकांसाठी दुश्मन्या घेतल्या होत्या का, ह्या बदमाशांच्यासाठी. प्रत्येक जिल्ह्यात आम्ही दुश्मन्या घेतल्या ना हो, आम्ही यांच्यासाठी अंगावर गेलो ना. त्या बदमाश बडगुजरसाठी पण आम्ही अंगावर गेलो होतो. अहो हे सगळं चालू असताना सभागृहात का मांडलं जात नाही साहेब, सभागृहात मांडा ना. तुम्हाला आठवतंय का एक अनिक्षा जयसिंघानीचं प्रकरण. अनिक्षा जयसिंघानीच्या संदर्भाने एक प्लेन प्रश्न दादांनी विचारला की अशी एक FIR आली, सभागृहाला अवगत करून द्या. आणि देवेंद्रजींनी त्याची माहिती दिली की सभागृहात त्या अनिक्षा जयसिंघानीवर FIR का झाली. 288 पैकी एकाही आमदाराने त्याच्यात क्रॉस क्वेश्चन केला नाही की देवेंद्रजी तुम्ही गृहमंत्री आहात, जर तुमच्याच पत्नीवर जर स्पाईंग होत असेल तर महाराष्ट्रातल्या लेकी बाळी कशा सुरक्षित राहतील. साधा प्रश्न आहे ना. मग हा प्रश्न जर तिकडे विचारला जात नसेल तर आमच्या लढण्याला काय अर्थ आहे. तुमचेच 20 आमदार आहेत विधानसभेत, विधान परिषदेमध्ये आतापर्यंत विरोधी पक्ष नेतेपद होतं तुमच्याकडे वर्षभरापूर्वीपर्यंत. मग हे एक प्रकारे तुमच्याच पक्षावर ही नाराजी आहे. नाही, माझ्या पक्षावर नाही. त्यावेळेला हा प्रश्न कोणी विचारला होता, दिवंगत नेते अजितदादांनी विचारला होता. त्यावेळेला सभागृहातले, लोकसभेतले, विधानसभेतले नेते कोण होते, तर ते विचारलं गेलं पाहिजे ना. सगळ्यांचीच एकजूट असली पाहिजे, सगळ्याच विरोधी पक्षांची. कारण आता एक अडचण आहे बघा, भाजपने एक क्लिअर कट तुम्हाला मेसेज दिलाय, आयदर वी विल सेट यू ऑर वी विल शूट यू. आता हे सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांनी ठरवून घ्यायचं, सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांनी ठरवून घ्यायचंय की एवढं सगळं झाल्यावरही आपल्याच लेकीला, सुनेला, बहिणीला, मेहुणीला, पाहुणीला सेट करायचंय का. काहीही झालं तरी या संसदीय लोकशाहीच्या खातीर वेळ पडली तर स्वतःला शूट करून घ्यायची जरी वेळ आली तरी ती तयारी ठेवायची. एवढ्या डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये जर तुम्ही लढला तरच तुम्ही टिकणार आहात,
अन्यथा तुम्ही टिकणार नाहीत. आमची लढाईची तयारी आहे आणि अशा वेळेला आम्हाला आमचा नेता हवा आहे. या कुणाच्याही टीकेने आमचा नेता अजिबात आमच्या नेत्याने अजिबात डिनाय करता कामा नये. नेता आम्हाला सोबत पाहिजे. तुम्हाला असं का वाटतं की उद्धव ठाकरे असं सोडून हा प्रयोग जो आहे जो आज उद्धव ठाकरेंनी केला हा ऑलरेडी बाळासाहेबांनी केलेला होता. म्हणजे मी चुकत नसेल तर बहुतेक 92च्या त्या आसपास तेही असं म्हणालेले होते की मी शिवसेनेचा राजीनामा देतो. ज्या गलिच्छ पद्धतीने बघा हे म्हणजे भाजपचा एक माणूस जर बोलला म्हणजे भाजपवर जर कोणी एक जण बोलला तर भाजपचे 50 जण उभे राहतात ना, है की नाही? वाईस वर्षा जर मग इथे ठाकरेंवर टीका झाली तर किती जण उभे राहतात. का संजय राऊतांनी तरी सारखं विलन व्हायचं कुठे ते सगळं म्हणजे इथे काँग्रेसची पण एकजूट दिसली पाहिजे, इथे राष्ट्रवादीची पण एकजूट दिसली पाहिजे, सगळ्याच पक्षांची एकजूट दिसली पाहिजे इथे आणि नॅशनल लेवलला पण टीएमसी आणि सगळ्यांचीच एकजूट दिसली पाहिजे. आमची लढाईची तयारी आहे. आमच्या नेत्याबद्दल जर कोणी अशा अपशब्द काढत असेल तर वाईट वाटणं आम्हाला स्वाभाविक आहे. कारण आम्ही मागच्या 2-3 दिवसांमध्ये जे सगळा गलिच्छपणा बघतोय, ज्या घाणेड्या पद्धतीने साला ज्याची लायकी नाही ते बोलतायत राव, ज्याची लायकी नाहीये साधी बन मस्का कमावण्याची ज्याची लायकी नाही, फक्त भुंकणे एवढीच त्याची योग्यता आहे, अशांनी शानपणे शिकवावं. वेदना होतात आम्हालाही आणि अशा वेळेला आमच्या नेत्यावर कोणी बोलत असेल तरी वेदना होतात आणि आमचं हातातोंडाशी आमचं हे 6 खासदार ज्या पद्धतीने गेले मला खरंच हजम होत नाही. ओमराजे गेल्याचं नाहीच होते मला हजम. कठीण आहे. तर एरवी आपल्याला कणखर दिसणाऱ्या सुषमा अंधारे ह्या 6 खासदारांच्या फुटीनंतर हा प्रवास किती वेदनादायी आहे हे सुषमा अंधारेंच्या रूपानं आपल्याला कळतंय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर सुद्धा काय परिस्थिती असणार आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही याही परिस्थितीमध्ये माध्यमांशी बोलताय त्याबद्दल. कॅमेरामन राजू नामदारसह मी अनुजा, मुंबई तक.